सर्वजण आज तुम्ही पाहताय की मंचर आणि पंचक्रोशीतील आंबेगाव तालुक्यातील बरेच नागरिक आज भाविक भक्त प्रयागराज या ठिकाणी पवित्र कुंभ स्नान करण्याकरता चाललेले आहेत। जवळजवळ 144 वर्षांनी हा योग येतो। आपल्या मागच्या कित्येक पिढ्यांच्या नशिबामध्ये हा योग नव्हता, पुढच्याही नसेल कदाचित, आणि हा योग या सर्व भाविक भक्तांच्या नशिबामध्ये आहे। खऱ्या तर भाविक भक्त खऱ्या तर नशिबान म्हणावे लागतील, परंतु हा योग ज्यांच्या माध्यमातून जुळून आलेला आहे ते जनसेवक सन्माननीय संजूभाऊ थोरात यांच्या माध्यमातून हे सर्वजण चाललेले आहेत। तर मला आठवतं की गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अयोध्या या ठिकाणी भाऊंनी ट्रिपचं आयोजन केलेलं होतं। जवळजवळ 900 भाविक भक्तांना प्रभू रामचंद्राचं दर्शन त्यांनी घडवलेलं होतं। आता निवडणुका जवळ आल्यात, आपण पाहतोय की बऱ्याच ट्रिपचं नियोजन व्हायला लागलंय, ट्रिपा काढल्या जात आहेत। परंतु ट्रिप काढल्या जाताना त्या ठिकाणी बऱ्याच अटी आहेत की तुमचं मतदान कार्ड दाखवा, वोटिंग कार्ड दाखवा, वोटिंग कार्ड जर मनसरचं असेल तरच तुम्हाला ट्रिपला यायला परमिशन आहे। तर असलं कुठलाही भेदभाव मनात न ठेवता निव्वळ आणि निव्वळ जनसेवा या पवित्र हेतूने या ठिकाणी भाऊंनी या ट्रिपचं आयोजन केलेलं आहे। तुम्ही सर्वजण भाविक भक्त पवित्र स्नानाकरता चाललेला आहात। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, भाऊंच्या वतीने या ठिकाणी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। सुभाष थोरात, चांडोली बुद्रुक येथील राहणारे आहोत। आमचा स्विमिंग ग्रुप दररोज सकाळी 6 वाजता गोड नदीमध्ये पोहण्यासाठी जाणारा स्विमिंग ग्रुप आहे। जवळजवळ आम्ही 40-45 लोक आहोत। 40-45 आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासाठी दैनंदिन पोहणारे, उन्हाळा असो पावसाळा असो, याच्यामध्ये पोहण्यासाठी जातच असतो। आणि हे पोहण्याचा जी आमची सानिध्य ही आम्हाला संजूभाऊंपासून मिळालेली प्रेरणा। सन 2000 साली संजूभाऊंनी कळंबच्या बंधाऱ्यामध्ये पोहायला जाण्याची कल्पना त्यांनी मांडलेली आणि आम्ही सर्वजण त्यावेळेस कळंबमध्ये ग्रुप स्थापन केला। त्यानंतर चांडोलीमध्ये ग्रुप स्थापन केला आणि भाऊंनी या आमच्या सर्वांना जी प्रेरणा दिली आरोग्याची काळजी घेणं, त्याचबरोबर मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच अयोध्येची ट्रिप आयोजित केली। त्यावेळेस चांडोलीमधून जवळजवळ आमचे 155 लोक होती आणि अतिशय सुंदर नियोजन आणि छान सगळ्यांना दर्शन अयोध्येचं त्यांनी घडवून आणलं। याही वेळेला त्यांनी जी ही प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जी यात्रा आयोजित केलेली आहे त्यांना खरोखरच धन्यवाद द्यायला हवेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते पाहणारे आहेत, कुठला पक्ष किंवा याचा काही हेतू ठेवून असंही काही नाही ते। आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्या मैत्रीत आहेच, पण या माध्यमातून आमचे चांडोलीतला सर्व ग्रुप त्यांचा अत्यंत आभारी आहे, त्यांना धन्यवाद देतो। आणि खरोखरच हे अतिशय पुण्याचं काम त्यांच्या हातून घडतंय, याबद्दल नवल नाही। आणि याही पुढे त्यांच्याकडून असेच ट्रिपा आयोजित किंवा असेच भाविक भक्तांची सेवा घडो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। शंकर पुंजीर, मी सुद्धा चांडोलीचाच आहे, पण जसं ताईंनी सांगितलं की पक्षीय याच्यामध्ये हा भेदभाव म्हणजे ठेवलेला नाही आहे आणि त्याचं उदाहरण मी आहे। मी भले चांडोलीचा असलो तरी मी मुंबईवरून आलो, फक्त मनामध्ये इच्छा होती की हा 150 वर्षांनी 144 वर्षांनी येणारा योगायोग आहे आणि त्यासाठी जायचंच आहे आपल्याला। तर जायचं तर अचानक ही अनाउन्समेंट मिळाली, संजूभाऊंनी जी अरेंजमेंट केली आणि त्या म्हणजे आमचा मी सांगतो ना, एक माझ्यासाठी एक योगायोग म्हणून आला तर मला खूप असं म्हणजे मनापासून संजूभाऊंना धन्यवाद द्यावेसे वाटतात की खूप चांगला उपक्रम। आणि आमच्यासारखी ज्यांना असा योग नाही आला की म्हणजे मगाशी पण मी बोललो की अगदी विमानाने जरी जायचं तरी ते आसमानाला तिकिटी भेटलेल्या होत्या आणि अशा वेळेला हा असा एक योग आमच्यासाठी जुळून आणला, म्हणून पुन्हा एकदा मी संजूभाऊंना धन्यवाद देतो। मी रवींद्र त्रिवेदी, धार्मिक कार्यामध्ये मंचर पंचकृषीमधून धर्म कार्यासाठी आणि समाज कार्यासाठी वाहून घेतलेलं एक सामाजिक नेतृत्व, समाजरत्न आणि निरपेक्ष भावनेनं सेवा करणारे संजूभाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली आजची ही प्रयागराजची तीर्थयात्रा निघत आहे। भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नसतो, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आणि सगळ्यांना समाधान होईल, शांती लाभेल आणि सर्वांना आनंद वाटेल अशा प्रकारे तीर्थयात्रेचं आयोजन भाऊंना वारंवार केलं जातं
समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, शिक्षण कार्यामध्ये देखील भाऊंचं योगदान फार मोठं आहे. माझी सर्वांना एक सूचना आहे की आता प्रयागराजच्या या ट्रिपमध्ये, तीर्थयात्रेमध्ये, तिथे गेल्यानंतर स्नानाला महत्त्व द्या, इतर धर्मक्षेत्राला जास्त महत्त्व देऊ नका. अक्षयवट, बडे हनुमानजी आणि त्रिवेणी संगमावरती स्नान करून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण लागायचं आहे. भीड, गर्दी फार असते. अशा वेळेला 10-10, 20-20 लोकांचा आपला ग्रुप असावा. एखादी साडी असावी, साडी पकडून सर्वांना चालायचं, आपली एक साडी काढायची. कारण माणसं इकडं तिकडं अस्ताव्यस्त पांगतात आणि मग एका माणसाला शोधायला आपल्याला 3-3, 4-4 तास घालवावे लागतात. तर असं सर्वांनी बरोबर जा आणि चांगल्या प्रकारे ही तीर्थयात्रा आपण संपन्न करा. कुंभमेळा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अमृताचे कुंभ, हे समुद्र मंथनातून जो अमृत कुंभ निघाला आणि देवदानवांच्या कलामध्ये आकाश मार्गाने अमृत निघत जात असताना 4 ठिकाणी ज्या ठिकाणी बुंद पडले, त्याचे बिंदू पडले, त्र्यंबकेश्वर, नाशिक, हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन, अशा या 4 ठिकाणी अमृत बिंदूंचं पृथ्वी तलावरती ते पडलेले आहे. तर त्या ठिकाणी हा कुंभमेळा भरतो. प्रत्येक ठिकाणी तो 12.5 वर्षांनी प्रत्येक ठिकाणी भरतो. तर सर्वांनी आस्थेची डुबकी, मनापासून डुबकी आणि कोणत्याही प्रकारची संशय, शंका न घेता ही डुबकी सर्वांनी ही त्रिवेणी संगमावरचं स्नान प्रयागराजला करावं आणि पुण्याचा लाभ घ्यावा. आणि राष्ट्रकार्यासाठी, धर्मकार्यासाठी, समाजकार्यासाठी, परिवारासाठी, ग्रामस्थांसाठी भगवंताकडं आनंद, सुख, ऐश्वर्य मागावं आणि आपलं मन शुद्ध करावं, हीच अपेक्षा ठेवून सर्वांना या तीर्थयात्रेच्या निमित्तानं माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आपली यात्रा खऱ्या अर्थानं एक वेगळा असा आनंद मिळत आहे. ज्ञानेश्वरी तर ज्या लोकांचं स्वप्न होतं की आपण जो कुंभमेळा होतोय, कुंभमेळा होतो 12 वर्षानं, की महाकुंभ जो होतो तो 144 वर्षानं, जे 12 कुंभ झाल्यानंतर कुंभमेळा होतो. तर हे पवित्र स्नान करण्यासाठी आपल्या मंचर नगरीतील आणि परिसरातील भाविक जे आहेत त्यांची दृढ इच्छा होती आणि ती इच्छा त्यांची खऱ्या अर्थानं प्रयागराजचे जे शक्तिपीठ आहे त्यांनी ऐकली आणि आम्ही फक्त निमित्त आहे. आणि हे सगळं करण्याचा योग ज्ञानेश्वरी चिखले मॅडम आहेत, राणी बानखेले मॅडम आहेत, आमच्या जागृती मॅडम आहेत, नवनाथ आहे, कालिदास गांजाळे आहेत, आमचे माऊली आहेत, रवींद्र त्रिवेदी काका आहेत. हे बऱ्याच जणांनी मेहनत घेतली का आपल्याला ही यात्रा करता येईल का. त्याच्यावरती विचार झाल्यानंतर ठरवलं का आपण जर 962 जण आपण अयोध्येला पाठवले त्यावेळी पण ही शंका होती आपल्याला का आपण ही यात्रा सक्सेस करू शकतो का. पण त्यावेळी अनुभव आला की प्रभू रामचंद्रांनी या सगळ्या भक्तांना बोलवलेलं आहे आणि ती यात्रा सफल झाली. आजही आमच्या मध्ये तीच भावना आहे. आम्ही फक्त निमित्त आहे जी नावं सांगितली ती, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला महाकुंभला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही त्याच पवित्र भावनेने जा आणि तो अनुभव तुम्हाला येणार आहे आणि त्या अनुभवाचा तुमच्या पिढ्यानपिढ्यांना फायदा होणार आहे. त्याच्यामुळे हा जो आलेला योग आहे तो निश्चितच तुम्हाला फलदायी ठरणार आहे. तुम्ही जाताना हा विचार करा की आपण काशी दर्शन झालं नाही, इकडे गेलो नाही, जेवणाची व्यवस्था झाली नाही, हा फार महत्व देऊ नका त्या गोष्टींना. एकच आमचं स्थान झाल्यानंतर आम्हाला जे तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत, ज्या आकांक्षा आहेत, जे दर्शनाचा जो योग आहे तो 144 वर्षानंतर आलेला आहे. तो इथून पुढे कधी घडलेला नाही, मागच्या लोकांनाही घडून आलेला नाही, तर तो तुम्हाला घडून येतोय. तो हा योग येताना तुम्हाला निश्चितच एक पवित्र स्थान हो आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असं मी प्रयागराज चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.